नमस्कार, मी रुपाली. रूपम रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आपल्या टिफिन सर्व्हिस सिरीजचा बुधवारचा मेनू पाहूयात. छान फोडणीचं वरण, भात, छोलेची भाजी, चपाती, सॅलेड असा मेनू आहे. 50 ते 60 डब्यांचा आपला मेनू आहे. म्हणजे आपली ही सिरीज आहे ती 50 ते 60 डब्यांची आहे. तुम्हाला ह्या मागचे पण व्हिडिओ खूप आवडत आहेत, खूप जणांच्या कमेंट पण येत आहेत. ही सिरीज आपल्याला तुम्हाला सर्वांना छान उपयोगी पडते. तर 50 ते 60 डब्यांसाठी आपण इथं 2 किलो छोले रात्रभर छान भिजत ठेवलेले होते. एक कुकर घेतलेला आहे. त्या कुकरमध्ये आपल्याला छोले शिजवून घ्यायचे. छोले कुकरमध्ये टाकलेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला शिजण्यासाठी जेवढं पाणी टाकायचं तेवढं पाणी टाकायचं आहे. 4 बटाटे मी टाकलेले आहेत मोठ्या आकाराचे. बटाटे टाकल्यामुळे आपल्याला ग्रेव्हीला वाटण पण कमी लागतं, घट्टपणा येतो भाजीला, म्हणून बटाटे टाकलेले आहेत. आणि भाजी चवदार पण होते. काही खडे मसाले त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. लवंग, मिरी, दालचिनी, तमालपत्र, मसाला वेलची, हळद घातलेली आहे 1.5 चमचा, 2 ते 3 चमचे मीठ घातलेलं आहे. 2 शिट्ट्यांमध्ये आपले छोले छान शिजले जातात. आता आपण तुरीची डाळ लावून घेऊयात. अशा प्रकारे मी तूर डाळीचा तुकडा वापरते. 1 किलो तूर डाळ आपण घेतलेली आहे. माझ्याकडे जास्त करून मुलींचे डबे आहेत म्हणून मला 1 किलो तूर डाळ पुरते. मुलांचे डबे जास्त असतील तर तुम्हाला जास्त तूर डाळ लागू शकते. तूर डाळ स्वच्छ धुवून आपण घेतलेली आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे मीठ, 2 चमचे जिरे, 1.5 चमचा हळद, हिंग असं टाकून 2 शिट्ट्यांमध्ये डाळ शिजवून घ्यायची आहे. आता आपण छोलेच्या भाजीचं वाटण पाहूयात. 1 किलो टोमॅटो घेतलेले आहेत, 1 किलो कांदे घेतलेले आहेत, एक 60 ते 70 ग्रॅम आपण लसूण आणि आलं घेतलेलं आहे. आलं लसणाची पेस्ट आपल्याला सेपरेट करून घ्यायची आहे. टोमॅटोची पेस्ट आहे ती सेपरेट करून घ्यायची आहे. कांद्याची पेस्ट सेपरेट करून घ्यायची. छोले छान शिजलेले आहेत, अगदी मऊसूत शिजले आहेत. मी शिजताना सोडा वगैरे काही वापरलेलं नाही आहे. नॉर्मल 2 शिट्ट्या होऊन दिलेल्या आहेत. आता एक मोठी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये मी 1 लिटर तेल घातलेलं आहे. छोलेच्या भाजीला थोडंसं तेल जास्त लागतं म्हणून मी 1 लिटर तेल वापरलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल वापरू शकता. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मी जिरे टाकलेले आहे 2 चमचे. आलं लसणाची पेस्ट आपण करून घेतलेली आहे. 60 ते 70 ग्रॅम लसूण घेतलेला आहे. 50 ते 60 ग्रॅम आलं घेतलेलं आहे. अशा पद्धतीने त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. कांद्याची पेस्ट बनवलेली आहे ती टाकूयात. कांद्याची पेस्ट चांगली परतून घ्यायची आहे. पूर्णपणे त्याचा कच्चापणा जाईपर्यंत छान पेस्ट आपल्याला परतून घ्यायची आहे. आता टोमॅटोची पेस्ट टाकायची आहे. ती पण छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे. आता याच्यामध्ये आपण धने पावडर टाकायची आहे 2-3 चमचे. जिरे पावडर टाकायची आहे 2 चमचे. बडीशेप पावडर टाकायची आहे 2 चमचे. छोलेच्या भाजीला आवर्जून बडीशेप घाला, चव चांगली लागते. 3 चमचे आपण इथं बेडगी मिरची पावडर टाकलेली आहे. 2 चमचे लवंगी मिरची पावडर टाकलेली आहे. आपला हा जो मसाला आहे ते घरचा आहे. लवंगी मिरची पावडर आपली खूप तिखट असते म्हणून मी 2च चमचे वापरलेली आहे. 1 चमचावर परत त्याच्यामध्ये हळद घातलेली आहे. आपण छोले शिजवताना हळद घातलेलीच आहे म्हणून आता मी ग्रेव्हीमध्ये फक्त 1च चमचा हळद घातलेली आहे. एक 2-4 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत. एक 5 ते 6 चमचे आपण इथे छोले मसाला टाकलेला आहे. कुठल्याही कंपनीचा छोले मसाला वापरू शकता. आता हे वाटण छान परतून झाल्यानंतर छोले शिजवून घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत. आता छोले शिजवलेले आपण टाकलेले आहेत. बटाटा आहे तो उकडून घेतलेला होता, तो पण कुस्करून टाकलेला आहे. चवीनुसार परत त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. आपण छोले शिजवताना मीठ टाकलेलंच आहे. त्याचा अंदाज घेऊन परत त्याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे. भाजीला छान उकळी आणून द्यायची आणि सगळ्यात शेवटी 1 चमचावर चाट मसाला टाकायचा आहे. चाट मसाला टाकला की चटपटीत लागतात छोले. 2-4 चमचे आपण कसुरी मेथी टाकलेली आहे. भाजी छान उकळलेली आहे, मस्त दिसते भाजी. पुरीबरोबर खायला पण छान लागते. आता आपण वरण फोडणीला टाकणार आहोत. त्याच्यासाठी हिरव्या मिरच्या आणि लसूण घेतलेला आहे. थोडासा मिक्सरमधून जाडसर मी फिरवून घेणार आहे. एक पातेलं घेतलेलं आहे. अशा पद्धतीने मी लसूण आणि मिरची थोडीशी जाडसर फिरवून घेतलेली आहे मिक्सरमधून. 1 चमचावर मेथी दाण्याची पूड घेतलेली आहे. 1 चमचा जिरे घेतलेले आहे. 2 चमचे साखर घेतलेली आहे. मोहरी घेतलेली आहे. कढीपत्ता घेतलेला आहे.
आता एका पातेल्यामध्ये आपण थोडंसं तेल घालायचं आहे. 3-4 पळ्या तेल भरपूर होतं एवढ्या वरणासाठी. तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी घालायची आहे. कढीपत्ता घालायचा आहे. मेथी दाण्याची थोडीशी पूड घालायची आहे. मेथी दाण्याची पूड घातल्यामुळे तुम्हाला मी नेहमी सांगते की वरण छान लागतं, खमंग लागतं, रुचकर लागतं. तूर डाळ खाल्ल्यामुळे पित्ताचा जो त्रास होतो तो मेथी दाण्याची पूड टाकल्यामुळे होत नाही. एक एक करून सर्व साहित्य आपण फोडणीत टाकलेलं आहे. फोडणी छान खमंग करून घ्यायची आहे. फोडणी खमंग झाली की त्याच्यामध्ये शिजवलेली डाळ आहे ती थोडीशी घोटून टाकायची. जेवढं घट्ट आपल्याला वरण बनवायचं आहे तेवढं प्रमाणात त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. मी आज वरणामध्ये थोडंसं आमसूल घालणार आहे. इथे आपण पीठ मळून घेतलेलं आहे. मी नेहमी सांगत असते की 50 ते 60 लोकांसाठी आपल्याला 3.5 ते 4 किलोची कणिक लागते. 3 किलोचा तांदूळ लागतो. इथे मी बासमती तुकडा तांदूळ वापरते. नेहमीप्रमाणे मी 1-1 किलोचे 3 कुकर लावते. आणि ज्यावेळेस डब्बे सगळे भरायला सुरुवात होते त्यावेळेस आपण चपात्या करता करताच डब्बे भरतो, म्हणजे गरम गरम चपात्या पण जातात. आणि सर्वात शेवटी मी कुकर लावते, म्हणजे भात पण आपला डब्यांसाठी गरम गरम जातो. अशा पद्धतीने आपण छान तांदूळ धुवून घेतलेला आहे. धुतल्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आणि मी नेहमी सांगत असते की भातामध्ये थोडंसं तेल किंवा तूप टाका, म्हणजे भात मोकळा होतो, मऊसूद होतो. तर अशा प्रकारे आपला सर्व मेनू तयार झालेला आहे. मला एक कमेंट होती की ताई मुलींचा डब्बा आहे तो कमी क्वांटिटीचा का असतो, कारण मुली जेवण कमीच करतात. मुलींनी स्वतः सांगितलेलं असतं की ताई आम्हाला 2च चपात्या पाहिजेत, म्हणून आपण 2 चपातीचा डब्बा मुलींसाठी देतो. 2 चपाती, वरण भात, भाजी अशा प्रकारे. आणि मुलांचं जेवण जास्त असतं त्याच्यामुळे मुलांचा आपला 3 चपाती किंवा 4 चपातीचा डब्बा असतो आणि त्याचे रेट पण तसे ठरले जातात. तर अशा पद्धतीने आजचा सर्व मेनू आपला तयार झालेला आहे. अजून तुम्हाला काही प्रश्न असतील, काय असतील तर मला नक्की कमेंटमध्ये विचारा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला मग भेटूया आता आपल्या पुढच्या मेनूमध्ये.